साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। रेल्वेत विना तिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांकडून 1,52,00,000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला। मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक योगेश पाटील आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक कल्पना बनसोडे यांच्या देखरेखीखाली आरामदायी आणि सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एप्रिल महिन्यात सोलापूर विभागातील गाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे। एप्रिल महिन्यात एकूण 919 तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आल्या। या तपासणीत एकूण 25,000 लोकांवर कारवाई करण्यात आली आणि त्यांच्याकडून एकूण 1,52,00,000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला। त्यातून सुमारे आलेल्या 24,500 प्रकरणातून 1.49 कोटी रुपये इतकी दंडाची रक्कम जमा करण्यात आली। यावेळी रेल्वे प्रवाशांना वैध प्रवास तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन सोलापूर रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले। शेवटच्या क्षणी आरक्षण सुविधा देण्यासाठी चार्ट तयार झाल्यानंतर आणि ट्रेनच्या नियोजित प्रस्थानाच्या 30 मिनिटे आधी प्रवासी चालू आरक्षण सुविधेचा लाभ घेऊ शकतात। रांगेत उभे राहू नये म्हणून प्रवाशांना निवडक स्थानकावर ATVM वरून तात्काळ अनारक्षित तिकिटाची सुविधा मिळू शकते। त्रासमुक्त सेवा आणि सुविधा देण्यासाठी रेल्वे सतत प्रयत्नशील असताना UTS मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे, ज्यामध्ये प्रवासी पेपरलेस प्रवासाची तिकिटे, सीझन तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट UTS मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे बुक करू शकतात आणि तिकीट मोबाईल ॲप्लिकेशनमध्येच वितरित केले जाईल, जे की Android आणि iOS प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे। तिकिटाची हार्ड कॉपी न घेता प्रवासी प्रवास करू शकतात। जेव्हा जेव्हा तिकीट तपासणारा कर्मचारी तिकीट मागितले तेव्हा प्रवाशांनी ॲपमधील शो तिकीट पर्याय वापरावा, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली।